नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट व्याकरणचा टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे वाक्य रूपांतर. या व्हिडिओमध्ये जेवढी आपण व्याकरणाची वाक्य घेणार आहोत, वाक्य रूपांतराची, त्याच्या बाहेरचं तुम्हाला पेपरमध्ये उद्या काही दिसणार नाहीये. ठीक आहे, तर इतकंच तुम्हाला प्रिपेअर करायचंय उद्याच्या पेपरसाठी. आपण आता एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये वाक्याचं रूपांतर कसं केलं जातं ते आता वन बाय वन एक एक करून शिकणार आहोत. ठीक आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन लिहून दिले. वाक्य रूपांतरालाच वाक्य परिवर्तन असं म्हटलं जातं. वाक्य रूपांतर म्हणजेच वाक्य रचनेत करावा लागणारा बदल होय. ठीक आहे, येस. असे काही एक्झाम्पल आहेत. आपण आता एक एक करून वाक्याचं रूपांतर बघूया. सगळ्यात पहिल्या वाक्याचं रूपांतर करायला दिलेलं आहे इकडे. सॉरी, इथे आहे वाक्याचं रूपांतर करायला. याला म्हणायचं होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करणं. होकारार्थीचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय? नकारार्थी मध्ये करायचंय. लक्षात घ्या, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही वाक्यात हवा तो चेंजेस करू शकता, पण दोन्ही वाक्याचा, मूळ वाक्याचा जो अर्थ आहे तो बदलू द्यायचा नाही. म्हणजे काय की जे तुम्ही वाक्य त्यांनी दिलंय त्या वाक्याचा आणि जे तुम्ही वाक्य बनवलं त्या वाक्याचा दोघांचाही अर्थ कसा राहायला पाहिजे? सेम. हा या पहिल्या कन्सेप्टचा नियम आहे. पुन्हा एकदा बोलतो, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी बनवताना किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी बनवताना साधा नियम वापरला जातो, तो म्हणजे दोन्ही वाक्यांचा अर्थ हा मात्र सेम राहायला पाहिजे. दोन्ही वाक्याचा अर्थ वेगळा असता कामा नये. तर आपण बघूयात आता. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. आता या वाक्यामध्ये कुठलाही निगेटिव्ह शब्द नाहीये, म्हणजे हे वाक्य होकारार्थी आहे. आता या वाक्याचा आपल्याला नकारार्थी करायचंय. तर मी तुम्हाला आताच म्हणलं, एक तर अर्थ सेम राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट वाक्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द वापरायचे असतात. बस, विरुद्धार्थी शब्द. तर जिकडे आणि इथे होते, होतेच्या ऐवजी तुम्हाला नाही लिहायला लागेल आणि दुःखाच्या ऐवजी काय लिहायला लागणार? आनंद. दोघांचा अर्थ सेम राहायला पाहिजे. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. आता दुःखाच्या विरुद्धार्थी शब्द आनंद आहे आणि होतेच्या विरुद्धार्थी काय आहे? नाही. तुम्ही जर बघितलं तर काय केलं मी या ठिकाणी? विरुद्धार्थी शब्द वापरले आणि दुसरी गोष्ट, विरुद्धार्थी शब्द वापरल्याच्या नंतर तुम्ही दोन्ही वाक्य वाचून बघा, दोघांचा अर्थ हा सेम असणार. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते, बरोबर? दुःख होते म्हणजे वाईट वाटतं. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. हे आनंद होत नाही याचाच अर्थ काय होतो? दुःख होते. म्हणजे दोन्ही वाक्यांचा अर्थ कसा आहे? सेम आहे. हाच या प्रकाराचा मेन नियम आहे. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवताना सगळ्यात पहिले विरुद्धार्थी शब्दांचा तुम्ही वापर करू शकता आणि दुसरी गोष्ट, दोन्ही वाक्यांचा अर्थ हा मात्र कायम सेम राहायला हवा. दुसऱ्या वाक्याचा प्रकार आपण बघतोय. हा प्रकार आहे, त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करणं. आता प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी, प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी बनवताना काय नियम आहेत? ठीक आहे, नियम आहेत. हे दोन नियम आहेत त्याचे. नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2. नियम व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थी असलं पाहिजे. म्हणजे प्रश्न पॉझिटिव्ह, उत्तर निगेटिव्ह. प्रश्न नकारार्थी असेल, जर प्रश्न निगेटिव्ह असेल, उत्तर जे आहे विधानार्थी वाक्य ते तुम्ही बनवणार ते
पॉझिटिव्ह असलं पाहिजे. बघा सिंपल नियम काय, प्रश्न कसा असेल पॉझिटिव्ह तर उत्तर निगेटिव्ह, प्रश्न निगेटिव्ह उत्तर पॉझिटिव्ह. बस जगात सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे हा प्रश्न पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला याचं निगेटिव्ह बनवायचंय. मग आहेच्या ऐवजी तुम्हाला नाही लिहायला लागेल जगात सर्व सुखी असा कोणी नाही. नाही बघा शब्द वापरला, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जर प्रश्न पॉझिटिव्ह विचारलाय तर उत्तर कसं बनवायचं असतं निगेटिव्ह. हा साधा नियम आहे कशाचा, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवण्याचा. दुसरा कन्सेप्ट आता तुम्हाला सांगितलं, प्रश्न निगेटिव्ह असेल तर उत्तर पॉझिटिव्ह असणार. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, बघा प्रश्न निगेटिव्ह आहे. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. राग येतो म्हणजे आपण या वाक्याला पॉझिटिव्ह बनवलं. त्यांनी देताना आपल्याला प्रश्न निगेटिव्ह विचारला होता आणि निगेटिव्ह विचारलेल्या प्रश्नाला आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं. हा साधा नियम आहे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणं. सगळ्यात पहिला आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी रूपांतर शिकलो. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, विरुद्धार्थी शब्दांचा वापर करू शकता. दुसरी गोष्ट पण दोन्ही वाक्य वाचल्यानंतर दोघांचा अर्थ हा सेम राहिला पाहिजे. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी बनवताना काय नियम आहे, जर प्रश्न त्यांनी देताना नकारार्थी दिला असेल तर उत्तर हे सकारात्मक असलं पाहिजे आणि जर प्रश्न त्यांचा पॉझिटिव्ह असेल तर उत्तर हे निगेटिव्ह असलं पाहिजे. पुढचं आपण वाक्य रूपांतर शिकूया. उद्गारार्थी वाक्य विधानार्थी करणं. पुढचा नियम आहे उद्गारार्थी वाक्याला विधानार्थी करणं. याचे काही नियम आहेत. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा त्यांनी उद्गारार्थी वाक्य दिले आणि जर त्यांनी तुम्हाला सांगितलं की विधानार्थी वाक्य बनवा तर तुम्हाला खूप प्रचंड भरपूर यांसारखे शब्द वापरावे लागतात. बघा हा नियम आहे, हा नियम आहे, मेन नियम हाच आहे. काय, जर त्यांनी तुम्हाला उद्गारार्थी वाक्य दिलंय तर उत्तर बनवताना विधानार्थी बनवताना तुम्हाला खूप प्रचंड भरपूर यांसारखे शब्द वापरायचे आणि जर त्यांनी देताना जर दिला असेल विधानार्थी तर त्या वाक्यामधले खूप प्रचंड आणि भरपूर हे शब्द काढावे लागणार. सिंपल कन्सेप्ट तुम्हाला कळलं असेल. जर त्यांनी तुम्हाला दिलंय उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी बनवायचंय तर हे वाले शब्द वापरा आणि जर त्यांनी देतानाच विधानार्थी दिलेला असेल तर हे जे शब्द वापरलेले आहेत ते काढून टाका. बघूया. बापरे केवढी उंच आहे ही इमारत. आता आपल्याला त्यांनी दिलेलं आहे उद्गारार्थी वाक्य, बनवायचं विधानार्थी, तर तुम्ही काय करू शकता, खूप प्रचंड भरपूर यापैकी शब्द वापरू शकता. आणि लक्षात घ्या आता जर आपण विधानार्थी बनवतोय म्हणजे हा उद्गारवाचक जो शब्द आहे हा काढून टाकला पाहिजे. तर आपण बनवलं ही इमारत, शब्द वापरला खूपच उंच आहे, ही इमारत प्रचंड उंच आहे, ही इमारत भरपूर उंच आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार या तिघांपैकी कोणतेही शब्द वापरू शकता. उद्गारवाचक शब्द काढून टाकायचा आणि गरजेनुसार हे शब्द काय करायचे, वापरायचे. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. आता विधानार्थी वाक्य दिलंय, उद्गारार्थी वाक्य बनवायचंय. सगळ्यात पहिलं मला हा शब्द काढावा लागेल, खूप हा शब्द काढावा लागेल, कारण की खूप हा शब्द विधानार्थी बनवताना वापरतात पण उद्गारार्थी बनवताना तो शब्द वापरत नाहीत. मग तुम्ही तुमच्या मनाने बनवू शकता वाक्य, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, आणि मग शेवटला काय दिलं, उद्गारवाचक चिन्ह. तुम्ही असे लिहू शकता, बाप रे उद्गारवाचक चिन्ह, काल रात्री ढगांचा किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, बाप रे उद्गारवाचक चिन्ह, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. आपल्याला तर माहिती हा शब्द काढायचा आहे. जर तुम्हाला उद्गारार्थी वाक्य दिलंय उद्गारार्थी तर विधानार्थी बनवताना खूप प्रचंड भरपूर या शब्दांचा वापर करा. आणि जर त्यांनी देताना विधानार्थी दिलंय आणि जर तुम्हाला उद्गारार्थी करायचंय तर खूप प्रचंड भरपूर हे शब्द काढून टाका आणि त्या जागी उद्गारवाचक शब्द तुम्ही वापरा. बरोबर की नाही, उद्गारवाचक शब्द वापरा. बापरे, अबब, वाव,
ऐसे शब्द तुम वापर सकते हो। अगला नियम, अगला कन्सेप्ट आहे आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवणं। काय नाही, याचा सिंपल नियम आहे, आज्ञार्थी जर वाक्य बनवायचं असेल तर ते बनवल्यानंतर तुम्हाला वाचताना आज्ञा वाटली पाहिजे, आणि जर विधानार्थी वाक्य बनवायचं असेल तर जर त्यांनी आज्ञार्थी वाक्य दिलंय तर वाचताना आपल्याला ती आज्ञा वाटता कामा नये, हा नियम आहे, सिंपल, कळत की नाही? जर तुम्हाला त्यांनी विधानार्थी वाक्य दिलंय आणि जर तुम्हाला त्याचं आज्ञार्थी वाक्य बनवायचंय तर तुम्ही ते वाक्य जेव्हा बनवाल आणि ते वाचाल, ते वाचल्यानंतर तुम्हाला ती आज्ञा आहे असा अभिप्राय झाला पाहिजे, आणि जेव्हा त्यांनी तुम्हाला दिलंय आज्ञा आणि बनवायचं विधानार्थी तेव्हा तुम्हाला वाचल्यानंतर ती कोणती आज्ञा वाटता कामा नये। तू नियमित व्यायाम कर ही आज्ञा आहे, पण आपल्याला याचं विधानार्थी बनवायचंय। आता तू नियमित व्यायाम कर ही एक इन्स्ट्रक्शन, आज्ञा दिलेली आहे, पण तू नियमित व्यायाम करावास हे एक साधं वाक्य आहे, हा एक सिंपल सल्ला आहे, ही कुठल्याही प्रकारची आज्ञा नाहीये। तू नियमित व्यायाम करावास हे साधं वाक्य झालं विधानार्थी, आणि आज्ञार्थी तू नियमित व्यायाम कर, तू नियमित व्यायाम कर हे त्यांनी दिलेलं आज्ञार्थी, बनवायचं होतं विधानार्थी आपण बनवलं, आणि विधानार्थी बनवताना जेव्हा ते आपण वाचलं तेव्हा ते आपल्याला आज्ञा आहे असं वाटत नाही। पुढे, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे हे विधान आहे। आता आपल्याला ऑर्डर द्यायचे, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे नाही, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा ही एक प्रकारची आपण दिलेली काय झाली, आज्ञा झाली। आणि आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवताना जेव्हा आपण ते बनवणार आणि ते वाचणार तेव्हा आपल्याला वाटलं पाहिजे की ही एक प्रकारची काय आहे, आज्ञा आहे। आणि शेवटचा प्रकार जो ऑलरेडी आपण सगळ्यात सुरुवातीलाच करवलेला आज, होकारार्थी वाक्याचा नकारार्थी बनवणं, हा बोळ्याचा फेवरेट प्रकार आहे। पुन्हा एकदा बोलतो, होकारार्थी वाक्य नकारार्थी बनवताना विरुद्धार्थी शब्द तुम्ही वापरू शकता, पण दोन्हीही वाक्यांचा अर्थ हा सेम राहिला पाहिजे, अर्थ मात्र दोघांचाही बदलता कामा नये। त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, हे पॉझिटिव्ह आहे वाक्य। आता मोठीच्या विरुद्धार्थी शब्द लहान आणि आहेच्या विरुद्धार्थी शब्द नाही, त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। आता मला सांगा, 1000 रुपये ही मोठी रक्कम आहे आणि त्याच्यासाठी 1000 रुपये ही लहान रक्कम नाही, ते बघा निगेटिव्ह नकारार्थी बनलं, पण दोघांचा अर्थ बघा, 1000 रुपये मोठी रक्कम आहे, 1000 रुपये लहान रक्कम नाही, याचा अर्थ 1000 रुपये कशी रक्कम आहे, मोठी आहे, दोघांचाही अर्थ कसा आहे, सेम आहे। ही काही वाईट कल्पना नाही, वाईट कल्पना नाही म्हणजे ही कल्पना कशी आहे, चांगली आहे। आता त्यांनी देताना नकारार्थी दिलंय, आपल्याला बनवताना होकारार्थी बनवायचंय, ही काही वाईट कल्पना नाही। आता वाईटच्या विरुद्धार्थी शब्द चांगली, नाहीच्या विरुद्धार्थी आहे, ही कल्पना चांगली आहे, ही कल्पना चांगली आहे, तुम्ही बघताय, ही काही वाईट कल्पना नाही, वाईट नाही म्हणजे ती चांगली आहे, आणि ही कल्पना चांगली आहे म्हणजे पण चांगली आहे, म्हणजे दोन्ही वाक्यांचा अर्थ हा पूर्णपणे कसा आहे, सेम आहे। आपण विरुद्धार्थी शब्द वापरले पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नये। थोडक्यात तुम्हाला बोलेल, प्रत्येकाचं आन्सर वेगळं असेल, कळलं की नाही? काही लोक इथे चांगलीच्या ऐवजी बरी म्हणतील, उत्तम म्हणतील, तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं, पण त्याला प्रत्येकाला मार्क्स तेवढेच भेटणार, कारण तुमचा जो नियम आहे, मेन नियम, विरुद्धार्थी शब्द वापरा आणि अर्थ मात्र सेम असला पाहिजे, तो तुम्हाला फॉलो करायचा आहे। इकडे प्रत्येकाची आन्सर वेगळी असणार आहे, बरोबर की नाही? पण आपल्याला आपले नियम बदलायचे नाहीयेत। सगळ्यात पहिलं तुम्हाला होकारार्थी नकारार्थी शिकवलं, मग तुम्हाला प्रश्नार्थी विधानार्थी शिकवलं, मग तुम्हाला उद्गारार्थी विधानार्थी शिकवलं, मग आज्ञार्थी विधानार्थी शिकवलं, मग होकारार्थी टू नकारार्थी शिकवलं। आता काही स्वाध्यायामध्ये पण तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, ते देखील एकदा आपण रीड करून घेऊया, म्हणजे उद्याच्या पेपरला तुम्हाला जास्त त्रास होणार नाही। दिलेल्या सूचनांचे पालन करा,
सगळ्यात पहिलं तुम्हाला ओळखायचंय दिलेल्या सूचनांचे पालन करा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर दिलेल्या सूचनांचे पालन करा ही एक प्रकारची काय आहे, आज्ञा आहे. मग आज्ञार्थी वाक्य आहे. बाप रे बघा, बाप रे म्हणजे हे तुमचं उद्गारार्थी वाक्य आहे. बरोबर आहे. त्यानंतर स्वयंशिस्त हीच खरी शिस्त नाही का, बघा प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे तुमचं प्रश्नार्थी वाक्य आहे. मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. आता मोबाईलचा अतिवापर योग्य नाही बघा निगेटिव्ह शब्द आहे म्हणजे हे विधानार्थी मधलं नकारार्थी आहे. विधानार्थी हा मेन आहे, त्याच्यामध्ये नकारार्थी आणि होकारार्थी असे दोन प्रकार आहेत. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते हे देखील एक विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. नसते शब्द आलाय. पुढे विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे. तर विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे बघा. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे हे तुमचं वाक्य बघा कशाचं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे ही एक प्रकारची दिलेली काय आहे, आज्ञा आहे. आता तुम्हाला याच वाक्याचा रूपांतर देखील करायला त्यांनी सांगितलं होतं बघा. काय, दिलेल्या सूचनांचे पालन करा हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि तुम्हाला त्याचं बनवायचं होतं विधानार्थी वाक्य. तर काय दिलं, दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करा, दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तुम्ही फक्त हा करा शब्द काढून इथे लिहिला असता करावे तरी पण तुमचं उत्तर काय आहे, योग्यच आहे. करावे हा फक्त एक ऍडवाइस आहे, ही आज्ञा नाहीये. त्यांनी दिलाय आज्ञार्थी, आपल्याला बनवायचं होतं विधानार्थी. तर तुम्ही कसं बनवलं, दिलेल्या सूचनांचे पालन करावे. बापरे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले. आता त्यांनी देताना हे वाक्य दिले उद्गारार्थी, बनवायचं आपल्याला विधानार्थी नकारार्थी. तर विधानार्थी नकारार्थी बनवताना तुम्हाला माहिती आहे की मी बोललो होतो खूप, प्रचंड, भरपूर असे शब्द तुम्ही वापरू शकता. तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत बघा. नकारार्थी बनवायला सांगितलंय म्हणून शेवटला नयेत लिहिलं आणि आपल्याला शब्द वापरायचे होते खूप, प्रचंड, भरपूर सारखे म्हणून तिथे लिहिलं तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत. पुढे स्वयंशिस्त हीच खरी शिस्त नाही का, बघा त्यांनी प्रश्न देताना निगेटिव्ह दिलाय आणि त्याचं तुम्हाला बनवायचंय होकारार्थी विधानार्थी. आताच मी नियम शिकवले, जर प्रश्न निगेटिव्ह असेल तर उत्तर पॉझिटिव्ह. स्वयंशिस्त हीच खरी शिस्त नाही का, त्याचं उत्तर स्वयंशिस्त हीच खरी शिस्त आहे. पुढे विचारलंय मोबाईलचा अतिवापर योग्य नाही, हे निगेटिव्ह वाक्य आहे. बघा तुम्ही नकारार्थी वाक्य आहे. मोबाईलचा अतिवापर योग्य नाही आणि तुम्हाला याचं बनवायचंय आज्ञार्थी. मोबाईलचा अतिवापर टाळा. मोबाईलचा अतिवापर टाळा ही एक प्रकारची दिलेली काय झाली, आज्ञा झाली. ठीक आहे. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते, प्रश्नार्थी बनवायचंय आपल्याला. खऱ्या समाजसेवकाला कोणाची भीती असते, बघा कसं वाक्य बनवलं, खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का, प्रश्न. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का असा प्रश्न विचारला. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे, विधानार्थी बनवायचे आपल्याला याचं. आता विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे ही एक प्रकारचं विधान आहे आणि त्याचं बनवायचंय काय आपल्याला, त्याचं बनवायचंय आपल्याला आज्ञार्थी. तर विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करा लिहिलं. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करा ही एक प्रकारची दिलेली काय झाली, ऑर्डर. ही काही वाक्य आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्याचं देखील आपण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतर बघूया. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे, नकारार्थी बनवायचंय.
तुम्ही काय करू शकता, हितकारकला विरुद्धार्थी शब्द, आहेला विरुद्धार्थी. सकाळी फिरणे आरोग्यास बघा, अपायकारक नाही, आहेचा नाही, हितकारक अपायकारक. तुम्ही काम अचूक करा. आता हे एक आज्ञा आहे, त्याचं विधान बनवायचंय. तर तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे, हे झालं साधं वाक्य. किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती. आता हे देताना उद्गारार्थी आहे, विधानार्थी बनवायचंय. खूप प्रचंड भरपूर शब्द वापरले पाहिजेत. ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. पांढरा रंग सर्वांना आवडतो. तर पांढरा रंग कोणाला आवडत नाही, बघा प्रश्न विचारला. जर त्यांनी देताना पॉझिटिव्ह होतं तर प्रश्न निगेटिव्हच बनला पाहिजे. चैनीच्या वस्तू महाग असतात, तर महागच्या विरुद्धार्थी असतातच्या विरुद्धार्थी. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला, बघा उद्गारार्थी बनवायचंय. खूप हा शब्द काढला पाहिजे. किती आनंद झाला तुझ्या भेटीने, बघा किती आनंद झाला तुझ्या भेटीने. सहज येतं वाक्य ते. अबो काय हा चमत्कार. तुम्हाला बनवायचंय विधानार्थी, तर हे काढलं पाहिजे पहिलं. तर तुम्हाला लिहू शकता, हा अजब चमत्कार आहे. साधं वाक्य वाटलं पाहिजे, हा अजब चमत्कार आहे. पुढची काही वाक्य, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका हे होकारार्थी वाक्य आहे. होकारार्थी बनवायचंय. नकाच्या विरुद्धार्थी वापरलं पाहिजे, वाईटच्या विरुद्धार्थी. तुम्ही सर्वांशी चांगले बोला, जाऊ दे. तुम्ही सर्वांशी चांगले बोला. निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही, हे निगेटिव्ह शब्द आहे. तर निरोगी राहावे असे सर्वांना वाटते. पॉझिटिव्ह बनलं पाहिजे. निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह बनलं पाहिजे. कारण की जर प्रश्न निगेटिव्ह आहे तर उत्तर पॉझिटिव्ह, असा आपला नियम आहे. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये, तर इथे बनवायचंय तुम्हाला होकारार्थी. नयेच्या विरुद्धार्थी. मोठ्याचं लहान, तर दवाखान्यात लहान आवाजात बोलावे. लहानला शब्द वापरलाय हळू. काही लोकांनी वापरलं असतं लहान, तरी चाललं असतं, बरोबर की नाही असतं. दवाखान्यात शांत आवाजात बोलावे, ते देखील चाललं असतं. लक्षात घ्या, मी म्हणलं प्रत्येकाची उत्तरही वेगळी असू शकतात. याच्या बाहेरचं वाक्य रूपांतर काही येणार नाहीये. जे पण तुम्हाला येणार यातलंच येणार. तर व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.